उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची देखील लिफ्टमध्ये भेट झाली आहे। भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा संवाद सुरू आहे का हा प्रश्न निर्माण होतोय। ठाकरे फडणवीस संवादाला लिफ्ट मिळणार। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लिफ्टमधील उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या काही सेकंदाच्या या भेटीनं अधिवेशनात नूरच पालटला। अवघ्या काही सेकंदाच्या या भेटीच्या व्हिडिओची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीनंतरच्या या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपणार अशी शक्यता होती। त्याचे संकेतही मिळाले होते। पण अधिवेशनासाठी विधान परिषदेच्या सभागृहात निघालेल्या ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली। प्रचारात एकमेकांचे उद्धार करणाऱ्या नेत्यांमध्ये संवाद झाला। यावेळी लिफ्टमध्ये असलेल्या प्रवीण दरेकरांना मात्र ठाकरे शैलीतले शालजोडीतले टोमणे ऐकावे लागले। लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्रजी आणि उद्धवजी हेही त्या ठिकाणी लिफ्टमध्ये आले। मिलिंद नार्वेकरही सोबत होते आणि त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रित आहात, बरं वाटतं। तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा। तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही। बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होत आहे का एकत्र? बोलता तसं करा। तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला। आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो, पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो। म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत। त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले। बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही कोडभेद असावेत पण मनभेद नसावेत। हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं। महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो। म्हणून मी याला कोणताही गैर समजत नाही। अत्यंत चांगला भेट त्यांची झाली, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे। देवेंद्र जी फडणवीस, उद्धव जी ठाकरे, मैं दरेकर, 4-5 लोग ऐसे जो है छोटी लिफ्ट में जो है खड़े थे और बाहर जाने के लिए तरस रहे थे। एक ही माला जाना था और कितना समय था कि वो चर्चा करे। बस राम सलाम तो यूं ही होता ही है। ऐसा है की जास्त लोक झाले आणि जर वजनदार लोक असतील तर त्यांना आपण सांगतो नंतर या। आता त्याच्या अगोदर त्या आपल्या निलमताई आणि चंद्रकांत पाटील साहेब गेले, मी तिथे गेलो, वजन जास्त झालं, मी बाहेर आलो। तर काय करणार? तर ते असं होतं, त्याला राजकीय अर्थ लावायचं काही कारण नाही। आता लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो। अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळ्यांशी काही संबंध नाही। नाना करते प्यार म्हणून तुम्हीच हे कर बैठे असं काही नाही आहे। ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती। आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात। त्याच्यामुळे तुम्ही एक चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू। चंद्रकांत पाटील आम्हालाही भेटायला आलेत। देवेंद्र फडणवीसांसोबत मी आणि विरोधी पक्ष नेते आमचे वडट्टीवार आम्ही दोघेही भेटलो। तर ही महाराष्ट्रातली परंपरा आहे, काही आम्ही एकमेकाचं दुश्मन नाही। पण 2014 पासून जे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये व्यक्तिगत कोणाला तरी टॉर्चर करायचं आणि त्याला सामाजिक आणि राजकीय जीवनातून उडवायचं, ही जी 2014 पासून सुरू झाली, ही काही महाराष्ट्रातली परंपरा नाही। महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष असो की सत्ता पक्ष असो, एकमेकाला अविचारानेच या महाराष्ट्राचा हा विकासाचा गाडा चालायचा। आणि पण मधल्या काळामध्ये जे 2014 पासून महाराष्ट्राला जे ग्रहण लागलेलं आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही। म्हणून भेटी हा काही भाग नसतो। असे प्रत्येक अधिवेशनात लिफ्टमध्ये माझे किस्से अनेक आहेत, आपणही पाहिले आहेत। परंतु त्यांचं प्रेम आहे आणि आमचंही प्रेम आहे, तर प्रेम असंच चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। लिफ्टमध्ये काय एकत्र आल्यामुळे काय तुम्हाला काय वाटतंय का? काय कोणी लिफ्ट मागितली तरी ते 6व्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोचू शकणार नाही। आणि 2 वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे, काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो। महाराष्ट्रातल्या जनतेला
जी त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा उद्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.